टेन्शन घेतोस तू? अगं शनाया, टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट नाही. अरे काय टेन्शन घेण्यासारखं आहे? बघितलंस ना तिच्याकडे कशी गप्प उभी होती? काही करता आलं का तिला? यू हॅव टू ऍडमिट इट, आय रॉंग. हे बघ, मी घाबरत नाही तिला, तूही घाबरू नकोस अजिबात. शनाया, सगळं बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, की आत्ता काही बोलली नाही म्हणून ठीक आहे, पण ज्या म्हणतेय ती उद्या काय करेल काही भरोसा नाही ग तिचा. जाऊ दे, मी आल्यापासून बघते तू तर राधिकालाच अटेन्शन देतोय. मी एवढी तयार झाले तुझ्यासाठी, अशी काय फायदा? जाऊ दे. एक मग तसं नाहीये, तू काय सुंदर दिसतेस. मला आल्या आल्या सांगायचं होतं, पण आय एम सो सॉरी, मी खूप टेन्शन मध्ये होतो. काय गोड दिसतेस तू माहिती. थँक्यू. बरं ठीक आहे, डोळे बंद कर. काय? डोळे बंद कर. अगं मला फ्रेश तर होऊ दे. नाही, कर 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 प्लीज प्लीज प्लीज. शनाया काय आता, अगं हा पडेल मी. शनाया काय करतेस? सरप्राईज. वाव, वाटलं? कसं वाटलं? काय ब्युटिफुल. शनाया, माझा ऑफिस मधला सगळा थकवा असा एका क्षणात पळूनच गेला. ये गेला ना. आई न्यू तुला खूप आवडेल. बस, असा नवरा दमून भागून घरी आल्यानंतर बायकोनं जर असं स्वागत केलं तर कोणाला नाही आवडलं. ए बायको नाहीये मी तुझी. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. आय मीन आय एम नॉट युअर वाईफ. आय एम युअर लाईफ, आय एम युअर एव्हरीथिंग. देयर इज अ ह्यूज डिफरन्स. गोष्ट नाही, पण खूप छान केलंय, मला खूप आवडलं. कारण इतर वेळेला घरी आलो ना की राधिकाची कटकट, ते अथर्वने हे केलंय ते केलंय. राधिका असती ना तर गॉड यार, काय सारखं सारखं राधिका. आता नाव नाही घ्यायचं तिचं अजिबात. येस. प्रॉमिस? हो, प्रॉमिस. बघा. हो बच्चा. अच्छा ऐक ना, मी ना तुझ्यासाठी फूड ड्रिंक सगळं सगळं तू केलंस? नाही ऑर्डर केलंय. ऐक ना, फ्रेश हो ना लवकर प्लीज. येतो, लगेच येतो, पण आय लव्ह यू सो मच. आय नो, आय लव्ह यू टू. चटणी. समिता, जरा आतून लसणीची चटणी आण ना, राधिकाला खूप आवडते. कुठे चटणी? अगं आतमध्ये आण ना. बरं थांब, मीच आणते. मी आणतो थांब. नानाजी तुम्ही वाव, दिस इज अनबिलिव्हेबल. म्हणजे या माझ्या घरामध्ये असा माहोल, इतकं छान म्युझिक, या कॅन्डल्स, असं रोमॅन्टिक वातावरण कधी निर्माण होऊ शकेल असं मला वाटलंच नाही. आय मीन, आय एम नॉट साऊंडिंग फिल्मी हा, पण आय मीन इट. थँक यू सो मच. बेबी, एनीथिंग फॉर यू. इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. सगळं खूप छान आहे. म्हणजे एखादं स्वप्न प्रत्यक्षात उतरावं तसं, जस्ट लाईक अ ड्रीम. चलो लेट्स गेट स्टार्टेड नाउ. Cheers. Wow. Good. थँक्यू. आता अचानक नाना तुमची तब्येत बरी झालेली दिसतीये. आपल्या पोरीसाठी बापाच्या अंगात नेहमीच बळ येत असतं, कळलं का? राधिके, राधिके, जेवण चिवडत बसू नको. जेव तू, जेव. घे, तुला चटणी आवडते ना? मग घे चटणी, घे. दे का तिला चटणी. थांब, मी देतो, थांब. नाही नाही, मी वाढते. दे, दे. घे. नानाजी बस. नानाजी, अहो तुम्ही काय फरक पडतो?
इतके दिवस तू मला एवढं एवढं खायला दिलंस, आता मी थोडे दिवस तुझ्यासाठी केलं तर काय हरकत आहे? घे की. हे बघ, आता तुला खूप मोठी लढाई लढायची आहे. अथर्वलाही तुला सांभाळायचं आहे. तुझा तुटलेला संसार तुला पुन्हा उभा करायचा आहे. आणि त्यासाठी नीट खाल्लं पाहिजे, नाही का? न खाऊन कसं चालेल? जेव तू, जेव. नानाजी, तुम्ही ना माझी काळजी करू नका. तुम्ही आधी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. माझी चिंता सोड आधी. आधी तू तुझं बघ. हे घे, नानी अहो, खा. मी खाईन ना नानीजी. हे खा. तू घास खाला नाहीस ना तर त्यांनाही घास गोड लागणार नाही. आई. ओ, तुला पण देते. हे घे. तुला काय आलं हसायला? बाप रे, सो मेलोड्रामॅटिक. हे घर आहे का मराठी सिनेमा आहे जुना? एकमेकांना घास काय भरवताय? बरं नानी, हे काय लहान आहेत का घास भरवायला? सो टिपिकल. टिपिकल नाहीये, याला संस्कृती म्हणतात. आपुलकी प्रेम असतं त्याच्यात. तुझ्यासारख्या बेजबाबदार लोकांना कळणार काय त्यातला अर्थ? त्यामुळे जे समोर आहे ना ते जेव शांतपणे. ओके. जेवताना हसलीस तर ठसका लागेल. घ्या. चल डान्स करूया. डान्स? हा प्लीज प्लीज. अरे नाही येत मला पण. प्लीज 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 अगं मला नाही येत. प्लीज कर माझ्यासाठी. काहीच नाही येत तुला. हात दे. हात ठेव. रेडी? ओके. ओके. स्विंग. या. गुड.